नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सर्वांचे आपल्या चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे. आपल्या घरातील सुखशांती अखंड शांतीसाठी किंवा पतीचे दिवसेंदिवस होणारी प्रगतीसाठी आपण काही उपाय करायचे आहेत. त्याचबरोबर आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्या संसाराच्या दिवस रात्र एक करत असतो. कधी उपवास करतो, कधी व्रत कैवल्य करत असतो, तर कधी देवाकडे पदर पसरून डोळ्यामध्ये पाणी आणून साकडे देखील घालत असतो. तरीही आपल्या पदरामध्ये निराशाच पडत असते. म्हणून काही उपाय करायचे आहेत. उपाय घरामध्ये भरभराटीसाठी किंवा घरात पैसा टिकण्यासाठी करायचे असतात. पतीच्या कामामध्ये सारखे अडथळे येत असतील, मुले ऐकत नसतील, घरात सतत कटकटी होत असतील, पण आता काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण उद्या 3 जुलै म्हणजेच अत्यंत पावन अशी मंगलमय संकष्टी चतुर्थी आहे. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. हे उपाय 100% कारगर आहेत. ही एक सामान्य चतुर्थी नसून उद्या ब्रह्मांडातील सकारात्मक शक्तींचा अतिशय उत्तम योग होत आहे. म्हणून उद्या सकाळी आपल्याला आपल्या कुटुंबाबरोबर संपूर्ण नशीब पालटू शकते असा छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे. तो अत्यंत गुप्तपणे करायचा आहे. त्या सकाळी फक्त नेहमीपेक्षा लवकर उठायचे आहे. स्नान करायचे आहे. स्नान करत असताना त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि मीठ घालून आपण आंघोळ करायची आहे. नंतर आपण घराबाहेर पडून एक विशिष्ट दिव्य झाडाचे फक्त एक पान आपल्याला घरात आणायचे आहे. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकले. मी तुम्हाला पूजा अर्चा किंवा महागड्या विधीबद्दल बोलत नाही. मी फक्त एक पानाबद्दल सांगणार आहे आणि हा चमत्कार घडवणारे पान आहे. आपले नशीब घडू शकते. या पानामुळे घरातील नकारात्मक शक्ती, दरिद्रता, अलक्ष्मी कायमची घराबाहेर निघून जाणार आहे. हा उपाय करत असताना आपण मनापासून आणि अत्यंत श्रद्धेने हा उपाय करायचा आहे. तुमच्या पतीच्या नोकरीत, व्यवसायात किंवा वर्षानुवर्ष अडकलेले पैसे जर मिळत नसतील, तर हा मार्ग मोकळा करण्याचा सुखकर असा उपाय आहे. एवढंच नाही तर तुमच्या मुलींची बुद्धी एकाग्रता तीव्रपणे वाढणार आहे. अभ्यासात मन लागत नसेल, करिअरमध्ये अव्वल नंबर आणतील आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे शत्रू, जे नातेवाईक, शेजारी तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करतात, ते तुमच्या सुखी संसारामध्ये ढवळाढवळ करतात किंवा तुमच्या संसारावर जळतात, त्यांचा तुमच्या संसारावरती वाईट नजर आहे. ते शत्रू स्वतःहून तुमची ताकद पाहून तुमच्या चरणावर लोटांगण घालत येतील. त्यांच्या मनातील तुमच्याबद्दलची वाईट भावना कायमची नष्ट होईल. त्यासाठी हा उपाय नक्की करायचा आहे. हे पान कोणत्या झाडाचे आहे, ते नेमक्या कोणत्या मुहूर्तावर तोडायचे आहे, ते तोडताना कोणता गुप्त मंत्र बोलायचा आहे आणि घरात आणल्यानंतर त्यांची दिशा कोणती असावी, त्यांचे काही अत्यंत कडक आणि सात्विक नियम आपल्याला पाळायचे आहेत. हे नियम आध्यात्मिक नियम आहेत. माझ्या लाडक्या भगिनींनो, नीट लक्ष देऊन ऐका. जर तुम्ही यात एक ही छोटी चूक केली तर या उपायाचा आपल्याला कमी प्रमाणात फायदा होईल. किंवा हे पान चुकीच्या पद्धतीने घरात आणले तर या उपायाचा उलटा परिणाम सुद्धा होऊ शकतो. तुमच्या घरात नकारात्मक शक्ती देखील वाढू शकते. त्यामुळे हा उपाय संपूर्ण ऐका. अर्धवट ज्ञान घेऊन कोणताही उपाय करू नका. त्यासाठी संपूर्ण माहिती ऐका. स्किप करून माहिती ऐकू नका. शांत चित्ताने पूर्ण ऐका. चला तर मग हा उपाय पाहूया. त्या झाडाचं रहस्य जाणून घेण्यापूर्वी माझ्या सर्व
स्वामीमय भक्तांना, शिवभक्तांना या व्हिडिओला आत्ताच लाईक करा. तुमच्या मैत्रिणींच्या आणि बहिणींच्या आणि नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा. कारण दुसऱ्यांचे भले केले की आपले सुद्धा भले होते. तुम्ही जर या चॅनेलवरती पहिल्यांदाच आला असेल तर अशा प्रभावी उपायासाठी या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा. आणि सर्वात महत्त्वाचे, तुमची श्रद्धा किती आहे हे कळण्यासाठी खालील कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या घरात उद्या सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव सुरू होणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. माझ्या लाडक्या बहिणींनो, आपण नेहमी विचार करतो की आपण एवढी पूजा करतो, उपवास करतो, तरीही घरामध्ये पैसा का टिकत नाही, पतीच्या कामामध्ये अडथळे का येतात, मुले अभ्यासामध्ये का मागे पडत आहेत. याचे अगदी कारण म्हणजे वास्तुदोष किंवा आपल्यावरती वाईट नजर म्हणजेच नजर दोषसुद्धा असू शकतो. शास्त्रात सांगितले आहे की काही वनस्पती साक्षात देवी देवतांचा वास असतो. उद्या 3 जुलैला असा एक दुर्मिळ योग आला आहे की जिथे एक विशिष्ट वनस्पती ब्रह्मा, विष्णू, महेश्वर त्यामध्ये वास करत आहेत. या पानामध्ये ऊर्जा आकर्षित होणार आहे. आत्ता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की ताई, असं कोणतं झाड आहे ज्याचं पान एवढं चमत्कारिक आहे. अनेकदा आपण विचार करत असतो, पण हे पान तुळशीचं पान आहे किंवा बेलपत्राचं आहे का, की पिंपळाचं पान आहे? तुम्हाला सांगते, हे यापैकी एकही पान नाही. हे एक असं झाड आहे की जे आपल्याला आपल्या घराच्या आसपास सहज मिळू शकते. पण आपल्याला या झाडाचे महत्त्व माहीत नाही. या झाडामध्ये साक्षात भगवान शिव आणि श्री गणेशांची शक्तीसुद्धा सामावलेली आहे. पण थांबायचं काही करू नका. हे पान कोणतं आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये उतरदात सांगणार आहे. हे पान आपल्याला घरात आणण्यापूर्वी तुम्हाला घरात कोणती तयारी करायची आहे आणि कोणते विशिष्ट उपाय करायचे आहेत ते नीट समजून घ्या. कारण पूर्वतयारीशिवाय केलेले उपाय कधीही यशस्वी होत नाहीत. आषाढ महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थीला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते. हिंदू शास्त्रामध्ये आणि अध्यात्मात या चतुर्थीला अत्यंत विशेष महत्त्व आहे. इतर चतुर्थीपेक्षा वेगळी चतुर्थी आहे. एक स्त्री, माता आणि ग्रहलक्ष्मी म्हणून आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी चतुर्थीचे महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे. या चतुर्थीचे महत्त्व खालील 5 मुख्य कारणांमुळे अनन्यसाधारण मानले जाते. 1. कृष्ण पिंगल रूपांची पूजा करून संकटाचे निवारण करायचे आहे. प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची वेगवेगळ्या रूपांची पूजा किंवा पीठांची पूजा केली जाते. आषाढ महिन्यातील चतुर्थीच्या बाप्पांच्या कृष्ण पिंगल रूपांची पूजा केली जाते आणि विघ्न विनायक पीठ पूजन केले जाते. अशी मान्यता आहे की या दिवशी व्रत केल्याने मानवाच्या आयुष्याच्या डोक्यावरती आलेले संकट, विवेचन आणि मानसिक तणाव बाप्पा स्वतःवर घेतात आणि भक्तांना संकटातून मुक्त देखील करतात. आषाढ महिन्यातील ऋतुपरिवर्तन आणि नकारात्मकतेचा नाश होत असतो. आषाढ महिना हा पावसाळ्याचा म्हणजेच चतुर्थी मासातील सुरुवातीचा काळ असतो. या काळात निसर्गामध्ये मोठे बदल होत असतात. सूर्यनारायण दक्षिणायन प्रवेश करत असतात, ज्यामुळे वातावरणात नकारात्मकता आणि आजारपण वाढण्याची शक्यता असते. घरातील सदस्यांचे, विशेषतः पती आणि मुलांचे आरोग्य चांगले राहावे आणि घरातील कोणतीही इडापिडा येऊ नये म्हणून संकष्टीला उग्र शक्तींचा नाश करण्याची तिथी मानली जाते. 3. सर्व इच्छा पूर्ण करणारा महायोग. पौराणिक कथेनुसार द्वापार युगात जेव्हा युधिष्ठिराने भगवान श्रीकृष्णांना विचारले होते की असे व्रत कोणते आहे ज्यामुळे मानवाने केले असता वैभव, सुख, ऐश्वर्य परत मिळू शकते,
तेव्हा श्रीकृष्णाने युधिष्ठिरला या आषाढी महिन्यातील कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीचे व्रत आवर्जून करायला सांगितले होते. हे व्रत केल्याने राजा युधिष्ठिरला यांचे गेलेले राज्य आणि वैभव परत मिळाले होते. म्हणून ज्या घरामध्ये आर्थिक चणचण आहे किंवा प्रगती थांबली आहे त्यांनी हे व्रत आवर्जून करावे. मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि बुद्धीसाठी आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्या मातांना, मुलांना, बाप्पांना दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि कुशाग्र बुद्धिमत्ता मिळत असते. जर तुमच्या मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे येत असतील किंवा मनासारखा अभ्यास करत नसतील तर या दिवशी केलेली उपासना थेट फलदायी रूप प्राप्त होत असते. उपासनेमुळे पितृदोष आणि ग्रहदोषापासून मुक्ती अनेकांना मिळत असते. तर आपल्या कुंडलीतील कितीही वस्तुत ग्रह असले तरी पतींच्या कामामध्ये यश मिळते. आषाढ महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पाला 21 दुर्वा आणि शमीची पाने आपण अर्पण करायची आहेत. कुंडलीतील राहू आणि केतू दोषापासून तसेच पितृदोषाची तीव्रता कमी होण्यास मदत होत असते, ज्यामुळे घरात मांगल्याचे वातावरण तयार होते. थोडक्यात सांगायचे झाले तर आषाढ महिन्याची संकष्टी चतुर्थी ही कुटुंबाला संकटातून बाहेर काढणारी, सुखसमृद्धी देणारी आणि शत्रुबाधा दूर करणारी एक अत्यंत शक्तिशाली तिथी आहे. म्हणून या दिवशी केलेली थोडीशी सेवा देखील आपले नशीब पालटून टाकून जाऊ शकते. ते साक्षात ब्रह्मांडीय शक्तीने भरलेले आहे. अतिशय पवित्र आणि अद्भुत पान म्हणजे साक्षात मंदाराचे पान म्हणजेच रुईचे पान होय. माझ्या भगिनींनो, मी तुम्हाला अगदी बरोबर ऐकवले आहे. रुईचे पान, ज्या पानामध्ये हिंदूमध्ये आक आणि मदार म्हणतात, तर शास्त्रामध्ये याला मदाराचे असे पवित्र नाव दिलेले आहे. आपण नेहमी ऐकतो की रुईची फुले आणि पाने हनुमानजींना, भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे. पण तुम्ही या पाठीमागचे कोणतेही मोठे आध्यात्मिक रहस्य आपल्याला माहीत नाही. असे मानले जाते की ज्या रुईच्या झाडाला पांढरी फुले येतात याला श्वेतार्क म्हणतात. श्वेतार्क रुईच्या मुळामध्ये आणि साक्षात श्वेतार्क गणपती म्हणजेच विघ्नहर्त्या बाप्पांचा वास असतो. हे झाड म्हणजे वनस्पती विश्वातील साक्षात गणपती बाप्पांचे स्वरूप आहे. या झाडांच्या पानाच्या वातावरणातील नकारात्मक शक्ती शोषून घेत असतात आणि सकारात्मक ऊर्जेचा महापूर आणण्याची अद्भुत चुंबकीय शक्ती देखील या पानामध्ये आहे. आपण हे पान बाजारातून विकत आणायचे नाही किंवा रस्त्याने जाता येता असे तोडायचे नाही. यांचे कडक नियम पाळायचे नाहीत तर याचा कोणताही लाभ होणार नाही. म्हणून आता ही विधी कसा करायचा आहे तो अत्यंत काळजीपूर्वक ऐका. ही पेन असेल तर लिहून घ्या. रुईचे पान आणायचे आहे. पूजेचे अचूक विधी तयारी. पहिली तयारी म्हणजे पवित्र स्नान करून घ्यायचे आहे. पाण्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ घालून शुचिर्भूत होऊन आंघोळ करायची आहे. सुंदर कपडे परिधान करायचे आहेत आणि तुम्हाला घराबाहेर पडायचे आहे. मनात गणपती बाप्पांचे नाव घेत घेत घराच्या आसपास कोठे रुईच्या झाडाजवळ आपल्याला जायचे आहे. दुसरी पायरी, आपल्याला हे थेट पान तोडायचे नाही अशी चूक करू नका. आधी त्या पानाला, झाडाला हात जोडून डोळे बंद करून नमस्कार करावा आणि मनोभावे प्रार्थना करावी. मंदार देव आणि साक्षात गणेश रूप असणारे यांना विनवणी करायची आहे. मी आज संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर माझ्या पतीच्या प्रगतीसाठी किंवा मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि माझ्या घरातील गरिबी, इडापिडा दूर करण्यासाठी तुमचे एक पान घरी घेऊन जात आहे. कृपया माझ्यावरती आणि माझ्या कुटुंबावरती तुमची कृपा असू दे आणि आशीर्वाद द्या. माझ्या सोबत तुम्ही माझ्या घरी चला अशी प्रार्थना करायची आहे. या पानामधील
सुप्त शक्ती जागृत होतात. तिसरी पायरी, पान तोडताना कोणती काळजी घ्यायची आहे. त्यानंतर झाडाचे सर्वात सुंदर, मोठे, कोठेही डाग नसलेले आणि किडा न लागणारे फाटलेले तुटलेले पान नसावे. फक्त हे पान आपल्याला एकच तोडायचे आहे. त्यासाठी चांगले लक्ष देऊन पान बघायचे आहे. पान तोडत असताना त्यातून चीक निघत असतो. तुमच्या डोळ्यामध्ये चीक जाणार नाही याची काळजी घ्यावी. पान तोडल्यानंतर चीक जमिनीवरती पडून द्यावा. स्वतःच्या कपड्याला लागून देऊ नका. चौथी पायरी, हे पान घरी आणल्यानंतर थेट देवघरामध्ये ठेवायचे नाही. अगदी हे पान स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडेसे गंगाजल शिंपडून त्यांचे शुद्धीकरण करायचे आहे. एका स्वच्छ ताटात किंवा पाटावरती लाल कापड ठेवायचे आहे. त्यावरती हे पान ठेवायचे आहे. पाचवी पायरी, आता एका ताटामध्ये थोडेसे लाल चंदन किंवा सिंदूर घ्यावा. त्यात गाईच्या तुपाचे थेंब घालावेत. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पानाच्या गुळगुळीत भागावर अतिशय सुंदर अक्षरात श्री लिहा किंवा ओम गण गणपते नमः हा मंत्र लिहावा. सहावी पायरी, हे पान उद्या दिवसभर आणि रात्रभर तुमच्या घरातील गणपती बाप्पांच्या चरणाशी किंवा मूर्तीसमोर ठेवायचे आहे. गणपती बाप्पांची आरती करावी, नैवेद्य दाखवावे. उद्या संपूर्ण संकष्टीचा दिवस असल्यामुळे मनोभावे गणपतीची प्रार्थना करावी. त्या दिवशी आपण विषयी उणे-धुणे बोलू नये. चांगला सकारात्मक विचार करायचा आहे. हे पान स्वतः चांगली ऊर्जा शोषून घेण्याची क्षमता आहे. म्हणून घरातील वातावरण प्रसन्नमयी ठेवायचे आहे. सातवी पायरी, संकष्टी संपल्यानंतर म्हणजेच दुसऱ्या दिवशी 4 जुलैला सकाळी पुन्हा स्नान करून गणपती बाप्पांना नमस्कार करायचे आहे. गणपती बाप्पांच्या चरणी ठेवलेले ते रुईचे पान अत्यंत आदराने उचलायचे आहे. हे पान आपल्या घरातील तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या कॅश बॉक्समध्ये आपल्याला ठेवायचे आहे. जर तिजोरी नसेल तर आपल्या सोन्याच्या डब्यामध्ये हे पान आपल्याला ठेवायचे आहे. तिथे कोणाचा सारखा हात लागणार नाही. माझ्या माता भगिनींनो, माझ्यावर विश्वास ठेवा. हे एक रुईचे पान नाही तर साक्षात तुमच्या घरामध्ये सुरक्षा कवच आणि धन आकर्षित करणारा एक यंत्रच तयार झालेले आहे. हे पान जोपर्यंत आपल्या घराच्या तिजोरीमध्ये सुरक्षित आहे तोपर्यंत जगातील कोणतीही वाईट नजर, कोणतीही काळी शक्ती किंवा शत्रू तुमच्यावरती कोणतेही टोटके, नजरबाधा होणार नाही. तुमच्या पतीच्या व्यवसायाला कोणाचीही नजर लागणार नाही. तुमच्या मुलांचे नशीब चमकणार आहे. घरामध्ये पैशाची आवक कधी कमी पडणार नाही. आणि हा उपाय केल्यानंतर आपल्याला असे इमॅजिन करायचे आहे की सतत माझ्याकडे पैसे येत आहेत. आणि आपल्याला दररोज सकाळी उठल्यानंतर म्हणायचे आहे की पैसा हा माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. तो माझ्याकडे कधीही येतो. सहजपणे माझ्याकडे पैसा येतो असे फील करायचे आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होते. उपाय कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका.